सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड जेल रोड भागातील हनुमान नगर येथे घरफोडी करून अंदाजे चोरट्यांनी 60 ते 70 हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 27 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त मुरलीधर वेडू वरखेडे राहणार जेल रोड हनुमान नगर आशीर्वाद बंगला हे दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी नागपूर येथे लग्न समारंभ कार्यक्रमाला गेले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गेटचे तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला। घरातील बेडरूममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि 5 ते 6 हजार रुपयांची रोकड असा अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेलाय। वरखडे परिवार हे दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी गावावरून परत आल्यावर हा प्रकार त्यांच्या उघडकीस आलाय। त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अधिक माहिती घेतली आहे। तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासलेत। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल होण्याचं काम सुरू आहे। झालेल्या घरफोडी प्रकरणी वरखेडे यांनी अधिक माहिती दिली आहे। माझे नाव मुरलीधर वरखेडे, मी हनुमाननगर जेल रोड येथे राहतो। आम्ही 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता नागपूरला माझ्या मुलाच्या मित्राचं लग्न होतं, तिच्यासाठी गेलो आणि आज शनिवारी 27 तारीख सकाळी 8:10 आम्ही सेवाग्रामने आलो तर त्यावेळेस आम्हाला घराचे कुलूप तुटलेले दिसले। तर पहिले गेटचं कुलूप तुटलेलं होतं, नंतर बाहेरच्या लोखंडी दरवाजाची कडी कोंडा तोडलेला होता, लाकडी दरवाजाचा कोंडा तोडलेला होता। चोरट्यांनी कुलूपही नेलं होतं। घरात फर्निचर कपाटे उघडे करून त्यांनी सामान अस्तव्यस्त फेकलेले होते। तर आम्ही पूर्ण बारकाईने चौकशी केली असता आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केले। त्याच्यानंतर 2 पोलीस येऊन त्यांनी सगळी पाहणी केली आणि नंतर त्यांना आम्ही विचारलं की हे सगळं सामानावरून ठेवायचं का, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, हरकत नाही। त्याप्रमाणे आम्ही पूर्ण चौकशी केली असता आम्हाला आढळून आलं की 8 ग्रॅम सोन्याची 4 वाट्या आणि मंगळसूत्राच्या 4 वाट्या आणि 8 मणी, त्याच्यानंतर 250 ग्रॅम चांदी ज्याच्यामध्ये 4 जोडवे, 3 कॉईन आणि 1 बाळाची साखळी असा 250 ग्रॅमचा चांदीचा दस्तऐवज आणि 5 ते 6 हजार रुपये कॅश असे 60 ते 70 हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे आम्हाला आढळले। आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला परत 11 वाजता गेलो। नंतर पोलिसांची टीम आली आणि त्यांनी सगळे रिपोर्ट वगैरे लिहून घेतला। तसेच लग्न समारंभ सुरू असल्यामुळे घरफोडीचे प्रमाण वाढले। नागरिकांनी मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बाहेरगावी जात असताना सांगून जावं। तसेच नाशिक रोड पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी असे आवाहन रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते विक्रम खरोटे यांनी केले आहे। हनुमान जेल रोड राजर्षी मंगल कार्यालय येथे आमच्या घराच्या बाजूला वरखेडे यांच्या बंगल्यामध्ये घरफोडी झाली। तर मी परिसरातल्या नागरिकाला आवाहन करतो, सध्या लग्न सरायची धामधूम चालू आहे, आपण बाहेरगावी जातो, बाहेरगावी गेल्यानंतर आपण बाजूच्या लोकांना सांगून जावे की आम्ही गावाला चाललो आहे आणि घरात अशा मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये आणि आपण कुठला ते एक लाईट चालू ठेवा। अशी घटना आमच्या हनुमाननगरमध्ये घडली। तर सर्वांनी याची काळजी घ्यावी ही मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करतो। तसंच या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे PI शेळके साहेब यांचं लक्ष असतंच, परंतु अजून जर गस्त वाढवला तर लोकांमध्ये जो घबराट आहे ती घबराट होणार नाही। आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण लग्न सराईच्या काळात आपण खूप काळजी घ्यावी, जाताना पण बाजूच्या लोकांना सांगून जावं आणि मोठे लॉक लावावे ही काळजी घ्यावी। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।